गौरव पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. हो, सुंदर चेंडू आणि पहिली विकेट मिळालेली आहे गौरव यांना विक्रांत भालेकर यांच्या सौजन्याने. आणि हा गौरव अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. अल हबीबी यांनी लवकरात लवकर त्यांचा दुसरा खेळाडू पाठवावा. मिलन पटेल हे पुढील फलंदाज गौरव यांचा सामना करण्यासाठी. शौर्य फेरबदल करत आहेत फिल्डिंगमध्ये. दोन्ही अंपायर आपापसामध्ये डिस्कशन करत आहेत. अंपायर आणि मिलन पटेल यांच्यात संभाषण चालू आहे. क्षेत्ररक्षणाबद्दल त्यांचं काही डिस्कशन चालू आहे. गौरव हे चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. गौरव पुढील चेंडू टाकण्यास सज्ज आणि हा अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत गौरव. मिलन पटेल अल हबीबी तर्फे सुंदर असा फटका पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आम्ही त्यांचं. आणि या प्रकारे 1 ओव्हर झालेली आहे आणि धाव संख्या झालेली आहे. स्कोर सांगा ना. 4 धाव संख्या झालेली आहे. अमित खुर्ची जरा वायर हां बस जरा तू जरा या साईडला बस. एक खुर्ची घेऊन बस तू. हे तू बीच मागे बस. ये शुभम क्लियर आहे ना. मॉन्टी पटेल अमित साबळे यांचा सामना करत आहेत आणि अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे अमित साबळे यांनी. आणि ही दुसरी विकेट गेलेली आहे अल हबीबी मॉन्टे यांच्या. आणि वाईट बॉल पंचांचा अंतिम निर्णय वाईट बॉल आणि स्टंप झालेला आहे. अशा प्रकारे अल हबीबीच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. बॉल काउंट नाही आहे. 2 बॉल झालेले आहेत. आणि अमित पुन्हा गोलंदाजी सज्ज. आणि ही असं 1 धाव झालेली आहे. आसिम अतिशय सुंदर आणि हे 2 धावा मिळालेल्या आहेत. अशी सुंदर फलंदाजी करत आहे आसिम. सौरभ महाडिक आणि आसिम कडे आम्ही ते पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. आसिम कडे आणि पुन्हा चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय झेंडे यांच्याकडनं. तेवढी चांगली गोलंदाजी अमित करत आहेत. आणि सौरभ त्यांचा सामना करत आहेत. सुंदर सुंदर असा चेंडू आणि डॉट बॉल. आणि अशा प्रकारे
11 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हर 4 धावा होत्या, टोटल 11 धावा झालेल्या आहेत. आणि आता ललित हे तिसरे गोलंदाज, ललित पिल्ले आणि आसिम खाडे ललित पिंजा यांचा सामना करण्यासाठी सज्ज. ललित यांचा पहिला चेंडू आणि हा नो, अंपायरचा नो निर्णय आणि टोटल 2 धावा भेटलेल्या आहेत. नोचा एक. आसिम खाडे यांचा सामना करत आहेत ललित पिल्ले. ललित पेढी दुसरा चेंडू आणि हा आउट. अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहे ललित पिल्ले यांनी. आणि या प्रकारे अल अरबीच्या 3 विकेट गेलेल्या आहेत. 3 विकेट गेल्या ना. हॅलो, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी चालू आहेत शौर्य यांच्याकडनं. आणि आता नवीन फलंदाज रोहन झेंडे पुढील आणि हा वनडी मिळालेला आहे. ललित पिल्ले हे अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत ललित पिल्ले आणि त्यांचा सामना करण्यासाठी आहेत रोहन झेंडे. ललित पिल्ले पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे. आणि हा पुढील चेंडू अतिशय सुंदर बॉलिंग, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण शौर्य यांचं. खूप छान गोलंदाजी, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण शौर्य यांच्याकडनं. रोहन झेंडे पुढील सामना करण्यास तयार. आणि नो बॉल, पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे, त्यामुळे अतिरिक्त धाव पण मिळालेले आहेत. 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि अल हबीबीची धावसंख्या झालेली आहे टोटल 15 धाव संख्या झालेली आहे. आणि हे 2 धावा मिळालेल्या आहेत. सो या प्रकारे 18 धावा झालेल्या आहेत. 18 धावा झालेल्या आहेत आणि चेंडू झालेले आहेत 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू रोहन झेंडे. 18 धावा झालेल्या आहेत टोटल. आणि आउट झालेले आहे. सुंदर गोलंदाजी ललित पिल्ले यांच्याकडनं. टोटल धाव संख्या 18, 3 ओव्हर 18 धाव. किती लास्ट ओव्हर आहे ना. आणि शेवटची गोलंदाजी करण्यात शौर्य संघाचे ओनर अक्षय झेंडे यांची शेवटची ओव्हर आणि त्याचा सामना. स्कोर झालेला आहे 18. अल हबीबी 4 विकेट गेलेल्या आहेत. 18 धाव संख्या अल हबीबी. आणि शेवटची गोलंदाजी करत आहेत अक्षय झेंडे. शौर्य या संघाचे संघमालक. चौथी ओव्हर सौरभ माडिकाने चोरटी धाव घेतलेली आहे. सुंदर फलंदाजी करत आहेत सौरभ. आणि अल हबीबीचे संघमालक इम्रान खान स्वतः बॅटिंगसाठी आलेले आहेत. दोन्ही संघमालक एकमेकांचा प्रतिस्पर्धी सामना चालू आहे. शौर्य आणि हा नो वाईट बॉल, अंपायरचा निर्णय. वाईट बॉल मिळाले, 1 धाव मिळालेली आहेत अल हबीबीला. अक्षय झेंडे पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज. सुंदर असा फटकार आणि असं सुंदर क्षेत्ररक्षण, पण 1 धाव मिळालेली आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1च धाव मिळालेली आहे. अक्षय झेंडे पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. सौरभ सुंदर असा फटकार आणि सुंदर क्षेत्ररक्षण कैलास दुर्गुले यांच्याकडनं.
एकच धाव देण्यात यशस्वी झालेले आहेत. इम्रान पुढील सामना करत आहेत अक्षय झेंडे यांचा. आणि हा सुंदर असा फटकार, पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण दुर्गोळी यांच्याकडनं. एकच धाव दिलेली आहे. अतिशय गोलंदाजी क्षेत्ररक्षण सगळ्यात यशस्वी होत आहे कैलास दुर्गोळी. सुंदर असं क्षेत्ररक्षण, 4 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत संघासाठी. सौरभ पुढील सामना करत आहेत. आणि हा वाईट, अंपायरचा निर्णय, वाईट बॉल मिळालेला आहे, अतिरिक्त धाव मिळालेली आहे. सौरभ हे पुढील सामना करत आहेत. सुंदर फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण दुर्गोळी यांच्याकडनं. आणि एकच धाव मिळालेली आहे. टोटल धाव संख्या झालेली आहे 25 धाव संख्या. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू, सुंदर असा फटका आणि एकच धाव देण्यात यशस्वी. दोन धाव घेण्याचा प्रयत्न होता, एकच धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावामध्ये त्यांचा आउट झालेला नाही. रन आउट झाले असल्यामुळे एकही धाव मिळालेली नाही शेवटच्या चेंडूमध्ये. आणि स्कोर झालेला आहे अल हबीबीचा 25 टोटल स्कोर झालेला आहे 26 जिंकण्यासाठी. VCC प्रीमियर लीग 2024 आणि हा दुसरा अटीतटीचा सामना. अल हबीबी यांची धाव संख्या झालेली आहे 25 आणि शौर्य यांना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 4 ओव्हर 26 धावा. अतिशय सुंदर अटीतटीचा सामना चालू आहे. आणि प्रथम फलंदाजीसाठी आहे कल्पित परब आणि कैलास दुर्गोळी शौर्य यांच्याकडनं. आणि गोलंदाजी करत आहे प्रकाश दुर्गोळी, अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज. सुंदर प्लेसमेंट आणि हा पहिलीच विकेट. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अल हबीबी यांचं. धाव घेण्यात अयशस्वी झालेले आहेत कल्पित परब आणि कैलास दुर्गोळी यांची विकेट गेलेली आहे. त्यानुसार अल हबीबी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी प्रकाश दुर्गोळी यांची. पुढील मॅच कुणाची? आराध्य यांनी आराध्याचे संघमालक कॅप्टन आणि सी किंगचे संघमालक कॅप्टन यांनी स्टेज समोर यावे. पुढील चेंडू, एक धाव संख्या 1 डी. अक्षय झेंडे संघमालक स्वतः उतरलेले आहेत आणि प्रकाश हे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. पहिल्याच बॉलला विकेट मिळालेली आहे. आणि हा पुढील चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी, पण एक धाव मिळालेली आहे. रन आहे. डॉट बॉल दिलेला आहे अंपायर. सुंदर गोलंदाजी करत आहे प्रकाश, अतिशय सुंदर गोलंदाजी. 3 चेंडू झालेले आहेत. प्रकाश दुर्गोळी 1 विकेट गेलेली आहे शौर्य यांची. आणि हा पुन्हा 1 धाव देण्यात यशस्वी झालेले आहेत अक्षय झेंडे. अतिशय सुंदर गोलंदाजी चालू आहे प्रकाश दुर्गोळी यांची. नावाजलेले असे गोलंदाज आहेत सीझन 1 पासून. आणि पुढील चेंडू आणि हा वाईटचा इशारा. 1 धाव संख्या मिळालेली शौर्य यांना.
टोटल शौर्यांची धावसंख्या झालेली आहे 3. आणि हा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रकाश दुर्गोई. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. वंडी मिळालेली आहे. 1-1 धाव करण्यासाठी त्यांना प्रकाश दुर्गोई झंझावत आहेत. हा, अक्षय झेंडे यांनी. आणि आता अक्षय झेंडे तयार. आणि हा सुंदर प्लेसमेंट चालू आहे आणि तेवढीच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन प्रकाश जुलगोरे यांच्याकडनं. टोटल स्कोर झालेली आहे, ओव्हर झालेली आहे. स्कोर आहे टोटल धावसंख्या 4. आणि अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली होती प्रकाश जुलगोरे यांची. टोटल धावसंख्या 5 झालेली आहे. 5 वाईटचा 1 धाव होती. टोटल धावसंख्या 5. आणि बॉलिंगसाठी आहे संकल्प हे पुढील गोलंदाज. आणि सामना करत आहे कल्पित परब. दुसरी ओव्हर अल हबीबीतर्फे संकल्प यांच्याकडनं. आणि हा पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. आणि सुंदर असा चेंडू, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. आसिम यांनी अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करून 1च धाव दिलेली आहे. आराध्य अटॅक आणि सी किंग्स यांचे संघ मालक आणि कॅप्टन स्टेज समोर यावे. आणि हा सुंदर फटकार अक्षय झेंडे 1 धाव घेतलेली आहे. चौथी धाव यांनी घेतलेली आहे. संकल्प गोलंदाजी. आराध्याचे संघ मालक आणि हा वाईट चेंडू 1 धाव मिळालेली आहे कल्पित परब. सुंदर फटकाच्या नादात तरी 1 धाव घेतलेली आहे चोरून. आणि धाव संख्या झालेली आहे शौर्यांची 8. आणि चेंडू झालेले आहेत 3 चेंडू झालेले आहेत. आणि हा धाव संख्या झालेली आहे 9 धाव संख्या झालेली आहे. आणि हा उत्कृष्ट चेंडू आणि संघ मालक आउट झालेले आहेत. बॉल सी किंग आणि आराध्य यांच्यामध्ये आता सी किंग यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे. पुढील सामना आराध्य आणि सी किंग यांच्यामध्ये होईल. सी किंग हे विजयी झालेले आहेत. त्यांनी बॉलिंग घेतलेली आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी संकल्प यांची. 1 विकेट घेतलेली आहे. संकल्प गौरव जाधव हे फलंदाजीच करण्यास तयार. 9 रन झालेली आहे. धाव संख्या 9 झालेली आहे दुसरी ओव्हर. आणि 1च धाव मिळालेली आहे. 10 धाव संख्या झालेली आहे. 2 ओव्हर 10 धाव संख्या. शौर्य यांच्या फक्त 10 धावा झालेल्या आहेत. अजून 16 धावांची आवश्यकता. टोटल 2 ओव्हर 16 धाव. आणि अल हबीबी यांच्यातर्फे आता विक्रांत भालेकर गोलंदाजासाठी येत आहे. आणि कीपिंग करण्यासाठी मॉन्टी पटेल. आणि स्कोर झालेला आहे 10 धाव संख्या झालेली आहे. आणि आता हा विक्रांत भालेकर 16 धाव संख्यांची आवश्यकता. कल्पित परब गौरव उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त अंपायर एक धाव मिळालेली आहे. कीपरच्या मागे गेलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे बॅट लागून. दुसरा चेंडू टाकण्यासाठी विक्रांत भालेकर. आणि ही सुंदर अशी विकेट
विक्रांत बालेकर यांच्याकडनं डायरेक्ट बाहेर मारलेला आहे. या प्रकारे शौर्य यांची धावसंख्या झालेली आहे 11 धावसंख्या आणि विकेट गेलेले आहे. 3 विकेट गेलेले आहेत. आणि पुढील बॅट्समनचं नाव सांगण्यात यावं. शुभम. बॉल किती आले? 2 चेंडू झालेले आहेत विक्रांत बालेकर यांचे. आणि सुंदर प्लेसमेंट शुभम यांच्याकडनं. गौरव आणि शुभम फलंदाजीसाठी आहेत. आणि किती बॉल झाले? 3 धावा झालेल्या आहेत. आणि हा अतिरिक्त धाव मिळालेला वाईट पंचांचा निर्णय. 9 बॉल 13 धाव संख्येची आवश्यकता. आणि हा पुन्हा अतिरिक्त धाव 9 बॉल 12. अतिशय अटीतटीचा सामना होत आहे. हा 9 बॉल 12 टोटल स्कोर झालेला आहे 14. हा आणि हा पुन्हा वाईट. अल हबीबी टोटल स्कोर किती? स्कोर किती झाला? 15 धाव 16 झालेले आहे. आणि हा पुन्हा वाईट देण्यात आलेला आहे. आणि 1 धाव मिळालेली आहे. टोटल संख्या झालेली आहे 17 धाव संख्या झालेली आहे. आणि बॉल 4 बॉल झालेले आहेत. 8 बॉल 9. आणि वाईट. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांची वाद करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. 8 बॉल 8. आणि हा अतिशय चोरटी डाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. टोटल धावसंख्या काय मोजतो रे बाबा? 19 झालेली आहे धावसंख्या. आणि आज शेवटचा इथे स्कोर बोर्ड 20 धावसंख्या झालेली आहे. फक्त 6 बॉल 6 रनांची आवश्यकता. 6 बॉल 6 रन. आणि मॉन्टी पटेल अल हबीबी तर्फे यांच्यातर्फे मॉन्टी पटेल हे शेवटचं गोलंदाजी घेऊन घेत आहेत. आणि शुभम माळभगत आणि गौरव. शुभम 6 बॉल 6 रनांची आवश्यकता. हा पहिला चेंडू. आणि हा वाईट. अतिशय अटीतटीचा सामना. शौर्य यांना फक्त एकच रन मिळालेला आहे. आणि हा पुन्हा नो. एक मिनिट 22 धावसंख्या झालेली आहेत. एकही चेंडू नाही. 6 बॉल मध्ये 4 चेंडू. आणि हे 2 रन मिळालेले आहेत. 5 बॉल 2 5 चेंडू 2 धावा. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू मॉन्टे यांच्याकडनं. शुभम आउट झालेले आहेत. 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल आणि धावसंख्या 4 बॉल 2 धाव. शुभम आउट झालेले आहेत. 4 बॉल 2 धावा. 24 धावसंख्या झालेली आहे. 4 बॉल कंपल्सरी चेस आहे. आणि पुढील चेंडू टाकण्यास मॉन्टी पटेल.
स्कोर साठी सीझन 2 शौर्य संघ यशस्वी झालेले आहेत. अतिशय चुरशीचा असा सामना होता. हे अक्षय स्कोर साठी पुढील सामना हा आराध्य वर्सेस सी किंग. नाही माहित नाही. आराध्य आणि सी किंग यांच्यातर्फे हा पुढील सामना आता होत आहे. सीझन 24 शौर्य हे विजयी झालेले आहेत. 2024 आणि 2024 चे पहिल्या मॅचचे विनर आहेत मराठा वॉरियर्स, ज्याच्यात वृंदावन रायडर्स अपयशी झालेले. आणि दुसरा चेंडू आराध्य आणि सी किंग्स ही विजयी होऊन त्यांनी गोलंदाजी घेतलेली आहेत. फलंदाजीसाठी आराध्य, कल्पेश परब नाही ते आता काय माहित.